कृषी वार्ता चॅनलमध्ये मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आता आपल्या कांदा रोपवाटिकेला जवळजवळ 6 दिवस आज झालेले आहेत आणि या 6 दिवसामध्ये कांदा बीज जे आहे ते तुम्हाला मी दाखवण्यासाठी आज खास इथे व्हिडिओ बनवतो आहे. तर पाहू शकते पहा, अशा पद्धतीमध्ये 6 दिवसामध्ये कांद्याचं बीज आपलं इथे अंकुरण होऊन अशा पद्धतीने सध्या दिसत आहे. पाहू शकतो आपण हे पहा, 8 दिवसामध्ये पूर्णच जे कांदा बीज आहे ते चांगल्या पद्धतीने आपल्याला दिसतं. परंतु बीज जर चांगलं असेल तर 5 ते 6 दिवसामध्ये दिसायला चालू होतं, चांगल्या पद्धतीने दिसायला चालू होतं. तर पाहू शकते पहा, आता पुढचं जास्त मी तुम्हाला झूम करून दाखवत आहे. पाहू शकता आपण अशा पद्धतीमध्ये तुम्हाला थोडं पद्धतीने दिसत असेल. आता थोडं लांबचं मी घेतलेलं होतं त्यामुळे, परंतु जवळचं जर आपण पाहिलं व्यवस्थित पहा, अशा पद्धतीने बीजाचं अंकुरण झालेलं आहे. 6 दिवसाचं हे अंकुरण मित्रांनो आहे. आपण 6 दिवसाचा हा व्हिडिओ तुम्हाला मी कांदा बीज टाकणीपासूनचा दिलेला आहे आणि यामध्ये आपण काही वापरलेलं नाही, म्हणजे रासायनिक खताचं अजिबात आपण इथे एक दाण्याची मात्रासुद्धा इथे घेतलेली नाही. कारण बीज रासायनिक खतामुळे शॉर्ट येते, म्हणजे कमकुवत येथे होऊन जातं आणि अंकुरण त्याचं इथं होत नाही. तर त्यामुळे आपण रासायनिक खत दिलेलं नाही. आता 2 नंबरची पाण्याची पाळी आपण इथे याला दिलेली आहे. 2 नंबरची पाण्याची पाळी आपण त्याला 4 दिवसांनी इथे दिलेली होती आणि आता हे अंकुरण इथे झालेलं आहे. 5 फुटाची पट्टीचं अंतर आपण इथे ठेवलेलं आहे आणि लांबच लांब पट्ट्या इथे रोपासाठी आपण ठेवलेले आहे. पाहू शकता आपण. तर अशा पद्धतीने आपलं कांद्याचं रोपवाटिकेचं नियोजन सध्या चालू आहे. प्रॅक्टिकल व्हिडिओ पाहण्यासाठी कृषी वार्ता चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, कारण प्रॅक्टिकल माहिती कांदा लागवडीपासून ते कांदा काढणीपर्यंत आपली चॅनलवरती असते आणि चांगल्या पद्धतीची प्रॅक्टिकल माहिती आपण आपल्याला देत असतो. तर चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं मित्रांनो आहे. तर अशा पद्धतीने उन्हाळी कांदा लागवड रोपवाटिका व्यवस्थापन आपलं सध्या चालू आहे आणि पुढे आपण कांद्याचं संपूर्ण शेड्यूल आपल्यापर्यंत घेऊन येणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना व्हिडिओ आपण दाखवा. तर धन्यवाद.